अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जे आहे संघटन बांधणीच्या संदर्भामध्ये आढावा बैठका घेण्यात येत आहेत. मराठवाडा, विदर्भ आणि त्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्राचा हा दौरा सुरू आहे. कालच जे आहे सोलापूरचा, नंतर कोल्हापूर आणि त्यानंतर आज जे आहे ह्या सातारा जिल्ह्याची बैठक जी आहे फलटण येथे आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी जे आहे बापूजी भुजबळ आहेत किंवा स्नेहलताई सोनकटे आहेत आणि सर्व मान्यवर आज सातारा जिल्ह्यातील जे आहे उपस्थित होती. इथे अनेक प्रश्न जे आहेत ओबीसीच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये जातनिहाय जनगणना ही होणार आहे आणि त्या जातनिहाय जनगणनेसाठी लोकांचं प्रबोधन करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांची जी आहे व्यवस्थितरित्या नोंदणी होणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मोदी साहेबांनी ही जातनिहाय जनगणना ही घोषित केल्यानंतर सर्वकडे जे आहे हे आरक्षणासंदर्भामध्ये जे आहे एक भूमिका जी आहे ही स्पष्ट होणार आहे या निमित्ताने. आणि ती जातनिहाय जनगणना झाल्यानंतर जे काही मुद्दे आरक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी निघतात त्याचं निराकरण जे आहे ह्या जातगणनेतून होणार आहे. आणि म्हणून ही जातनिहाय जनगणना होणं फार महत्त्वाचं आहे आणि ती तळागाळापर्यंत लोकांना जे आहे समजून जे आहे सांगणे आणि त्याच्यामध्ये भाग घेणे हे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तालुका अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष आहेत, गाव अध्यक्ष आहेत, गटन्याय अध्यक्ष या सर्वांनी जे आहे ती भूमिका चोखपणे पार पाडण्याच्या दृष्टीने संघटन जे आहे व्यवस्थित बांधण्याची आवश्यकता आहे. आणि त्या निमित्ताने जे आहे आज इथे बैठक घेण्यात आली. काही ठिकाणीचे जे आहे तालुका प्रमुखांची नावं जे आहे आमच्या समोर आलेली आहे. जिल्हासुद्धा जो आहे 2 भागामध्ये करून 2 जिल्हा अध्यक्ष ची नेमणूक करावी असं सुद्धा जे आहे काही लोकांचं म्हणणं होतं. त्या संदर्भामध्ये जे आहे लवकरच जिल्ह्यातील लोक बसून जे आहेत जिल्हा अध्यक्ष कोण कुठचा व्हायला पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये तालुका अध्यक्ष कोण व्हायला पाहिजे ह्याच्या बैठका ज्या आहेत तालुकानिहाय येणाऱ्या काळामध्ये सर्व समता परिषदेचे ज्येष्ठ नेते सर्व जातीच्या लोकांना बरोबर घेऊन, कारण समता परिषदेमध्ये सर्व थरातील लोक आहेत. ज्याच्या राज्य पातळीवर जे आहेत धनगर समाजाच्या नेत्या आहेत, त्याच्यानंतर वंजारी समाजाच्या आहेत, विणकर समाजाच्या आहेत, दलित समाजाच्या आहेत, अनेक समाजाचे जे आहेत सगळे राज्य पातळीवर आहे. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आहेत. तसेच ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या लोकांना बरोबर घेऊन त्यांचा समाविष्ट करून जे आहे बांधणी करणं आवश्यक आहे. तर त्या प्रकारच्या बैठका ज्या आहेत तालुकावार जे आहे आमची जी सगळी नेते मंडळी करतील आणि त्यानंतर जे आहे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून त्यांच्यासमोर तो जो आहे आढावा ठेवून त्याची घोषणा जी आहे केली जाणार आहे. सर, येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होत आहेत, त्याबाबत समता परिषदेची भूमिका काय असेल? समता परिषदेच्या वतीने जे आहे आरक्षण आणि समाजावर कुठे अन्याय होणे ह्याबद्दलची भूमिका आजपर्यंत मांडलेली आहे. आज जर आपण बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक गेले होते. मग सुप्रीम कोर्टातून निर्णय आला की बाबा ट्रिपल टेस्ट केली गेली पाहिजे, त्याशिवाय जे आहे आरक्षण तुम्ही लागू करू नका. आणि त्यावेळेस जे आहेत काही ठिकाणी निवडणुकासुद्धा बिगर आरक्षणाच्या घेण्यात आल्या होत्या. आणि म्हणून जे आहे मग त्या टायमात सरकारने मग एक आयोग नेमला. मग त्या आयोगाने बरोबर काम नाही केलं, मग तो बदलला, मग दुसरा आयोग आला. मग भाटिया कमिशनच्या आयोगामध्ये जो आहे तो सुद्धा घाईघाईमध्ये रिपोर्ट गेला. त्यामध्ये सुद्धा 33,000 जागा महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या कमी झाल्या. त्या 33,000 जागा ज्या आहेत ज्या कमी झाल्या त्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या सगळीकडच्या. आणि म्हणून जे आहे आम्ही पुन्हा त्या संदर्भामध्ये समता परिषदेमध्ये आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर जे आहे गेले 2 वर्ष आम्ही जे आहे या संदर्भामध्ये मागणी करत होतो किंवा भाटिया कमिशनचा रिपोर्ट हा बरोबर नाही आहे आणि म्हणून जे आहे हे ओबीसींवर हा एक प्रकारचा अन्याय आहे. आणि त्या संदर्भात भूमिका मांडत जे आहे त्या केसच्या त्याच्यावर स्टे घेऊन जे आहे पुढे तारखा पडत होत्या. परंतु काही दिवसांपूर्वी जे आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी या जातनिहाय जनगणना ही होणार आहे ही घोषित केली. आणि त्याप्रमाणे कोर्टात जे आहे हे पुन्हा एकदा हे प्रकरण आल्यानंतर मी स्वतः तिकडे जाऊन जे आहे केंद्र शासनाचे वकील, राज्य शासनाचे वकील आणि बाकी सगळे होते त्यांच्यासमोर ही भूमिका मांडली. जर जातनिहाय जनगणना आता आदरणीय पंतप्रधान साहेबांनी ही घोषित केलेलीच आहे आणि ती होणारच आहे, तर निवडणुका घेणं एक जरी क्रम प्राप्त असलं तर मग ह्या निवडणुका ज्या आहे भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीच्या होत्या घेतल्या गेल्या होत्या ज्याच्यामध्ये सर्व प्रकारचं आरक्षण आणि सर्व जागा जशाच्या तशाच होत्या त्या पद्धतीने घेण्यात यावे, जेणेकरून
ह्या इलेक्शनमध्ये ओबीसींचा समाविष्ट होईल. अन्यथा ओबीसींचा जर समावेश झाला नाही तर फार मोठा उद्रेक निर्माण होईल. आणि मग ती भूमिका सर्वांना मान्य केली, ती कोर्टासमोर मांडली आणि कोर्टाने सुद्धा सांगितलं की भाटिया कमिशनच्या आधी ज्या पद्धतीचं आरक्षणाचे राऊंड इलेक्शन झालं होतं त्याच पद्धतीचं इलेक्शन जे आहे येणाऱ्या काळामध्ये पण घेण्यात याव्यात. आणि येणाऱ्या काळामध्ये आता निश्चितपणे सर्व थरातील ज्या काही निवडणुका होत आहेत त्यामध्ये ओबीसींचं आरक्षण जे आहे त्या जसं पहिलं होतं त्या पद्धतीनेच आता निवडणुका होणार आहेत. समता परिषद ही सामाजिक संघटना आहे. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आरक्षण टिकवणं, शिष्यवृत्ती मिळवून देणं किंवा वेळोवेळी त्यांच्यावर होणारे अन्याय असेल त्याच्याविरुद्ध लढा उभारणं, हे काम जे आहे सामाजिक काम आत्तापर्यंत महात्मा फुले समता परिषदेने केलं आहे. अनेक मेळावे घेतले, अनेक ठिकाणी जे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले, त्याच पद्धतीने त्यांचं जे काम जे आहे ते सुरू राहील. सर, आता आपण सातारा जिल्ह्यातल्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला, तर त्यांना नक्की काय कानमंत्र दिलं? नाही, हेच सांगितलं की बाबा एवढं मोठं संघटन आहे, तुमच्या पाठीशी उभं आहे, तर तुम्ही सगळ्यांनी जे आहे संघटित व्हायला पाहिजे, चांगल्या रीतीने काम करायला पाहिजे. एवढी मोठी संधी आपल्याला महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून, आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आपल्याला या संघटनेमध्ये काम करायची संधी मिळालेली आहे. लोकांच्या भल्यासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं. ते काम जे आहे आपण चांगल्या रीतीने उभं करण्याची आवश्यकता आहे. आपल्याच मुलाबाळांना जे आहे आरक्षणाचा फायदा होतो तो लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे. तेव्हा केव्हा अन्याय होतो त्यासाठी आपण संघटित होऊन लढलं सुद्धा पाहिजे. हे जर केलं तरच भावी पिढी जी आहे ही मजबूत होईल, शक्तिशाली होईल, सर्वच घटकांना त्याच्यामधून न्याय मिळेल. शिक्षणामध्ये आहे, रोजगारामध्ये आहे, राजकीय सगळ्यामध्ये भाग घेता येईल. अन्यथा कुठेतरी जे आहे ही मरगळलेली जी अवस्था आहे त्यामुळे आपल्याच कुठेतरी लोकांना त्याच्यामध्ये जो आहे नुकसान होईल, अशी भूमिका आपल्या लोकांनी घेऊ नये. महिलांना सुद्धा बरोबर घेणं पाहिजे, महिलांचं संघटन उभं केलं पाहिजे. त्याचबरोबर जे आहे जुने समता परिषदेचे लोक असतील, इतर जातीचे लोक असतील, जे ज्येष्ठ असतील त्यांना याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या आणि संघटन मजबूतीने उभं करा. अशा पद्धतीचं जे आहे मार्गदर्शन आम्ही सर्वांनी जे आहे इकडे साताऱ्याच्या सर्व लोकांना केलेलं आहे. जातनिहाय जनगणनेबाबत बहुजन समाज अद्यापही फारसा म्हणावा तसा जागरूक नाही. पण जातनिहाय जनगणनेचे नेमके फायदे बहुजन समाजाला काय होणार आहेत याबाबत आपल्या वतीने कशा पद्धतीने जनजागृती करण्यात येईल? आणि दुसरा प्रश्न असा आहे की बहुजन समाजाच्या आधारावर किंवा बहुजन समाजाच्या मतावर आज अनेक ठिकाणी अनेक नेतृत्व सक्षमपणे उभे आहेत, पण बहुजन समाजात नेतृत्व करण्याची कुठं मानसिकता आजही दिसून येत नाही. याबाबत आपण काय विशेष पाऊल उचलणार आहात की बहुजन समाजानं आता देणारं ना आता पदाधिकारी यावं, त्या सिस्टीममध्ये यावं? एक म्हणजे जातनिहाय जनगणना जे आहे 1931 साली जेव्हा ब्रिटिश सरकार होतं, ब्रिटिशकालीन टाईमचं होतं, त्या टायमाला जे आहे जातनिहाय जनगणना झाली होती. त्यानंतर आजपर्यंत जातनिहाय जनगणना ह्या देशामध्ये झालेली नाही आहे. आणि जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाच्या जे काही कमिशन होतं त्याच्यामध्ये सुद्धा जी आकडेवारी घेतलेली होती ती 1931ची जनगणना झालेली त्याप्रमाणे घेतलेली होती. आणि त्या आधारे जे आहे 54% जे आहे 27% वगैरे आरक्षण 50% जे आहे ते जे आहे देण्यात आलं होतं. आणि मग ते जेव्हा आरक्षण दिलं गेल्यानंतर वेगवेगळ्या कोर्ट कचऱ्या झाल्या आणि त्या कोर्ट कचऱ्यामध्ये नेहमी हा प्रश्न यायचा कोर्टाकडून की बाबा तुम्हाला हे एवढे टक्के आरक्षण पाहिजे पण तुम्ही किती टक्केवारी तुमची आहे हे सांगा. तर केंद्र शासन असो राज्य शासन कोणाकडे ह्याचं उत्तर नसायचं, कारण का जात हे जनगणनाच झालेली नसायची. परंतु कसे तरी पद्धतीने आम्ही जे आहे कोर्टामध्ये लढायचो, ते टिकून घ्यायचो किंवा पुढे जे आहे रद्द केलेलं जे आहे ते पूर्ववत करायचं, हे सगळं काम आम्ही करत आलो. त्याचबरोबर जे आहे म्हणजे शिक्षणामध्ये असो, रोजगारामध्ये असो, राजकीय ह्याच्यामध्ये ते वेगवेगळ्या प्रमाणे ते आरक्षित करा. जसं SC आणि ST ह्यांना सुद्धा म्हणजे पूर्वीचं प्लॅनिंग कमिशन किंवा आताचं नीती आयोग आहे त्याच्यामध्ये सुद्धा किंवा देशातील ह्या ST समाज एवढा आहे आणि तो दारिद्र्य रेषेखाली किंवा पॉवर्टी लेवलमध्ये एवढा आहे म्हणून त्यासाठी एवढा निधी आपल्याला द्यायचा आहे. SC असेल त्याच्यासाठी एवढा निधी द्यायचा आहे. तर OBCना सुद्धा ते सुद्धा गरीब आहे किंवा मागासलेले आहेत आणि म्हणून त्यांना शिक्षणामध्ये ह्याच्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला निधी देण्याची आवश्यकता आहे. परंतु ते देण्यासाठी त्यांच्याकडं आपली संख्या किती आहे त्याची आकडेवारी नसायची.
प्लॅनिंग कमिशनचा हा रिपोर्टसुद्धा होता आणि मी 2009 साली जेव्हा खासदार झालो तेव्हा तो रिपोर्ट माझ्यासमोर होता. त्याचा आधार घेऊन आणि बाकीचे इतर दाखले घेऊन मी हा मुद्दा जे आहे संसदेमध्ये मांडला. त्याच्यानंतर आदरणीय मुंडे साहेब असतील किंवा तिकडचे वेगवेगळे नॉर्थमधले जे नेते मंडळी, मुलायमसिंग यादव, शरद यादव, जे ओबीसींच्यासाठी लढत होते, लालू प्रसाद यादव असतील, काँग्रेसचे काही नेते मंडळी आहे, इतर पक्षाचे जे नेते मंडळी आहेत, सर्वांना जे एकत्रित घेऊन ह्याच्यावरती जे आहे आवाज उठवला, लढा दिला. आणि प्रणव मुखर्जींनी जे आहे त्या टायमाला ते वित्तमंत्री होते, तेव्हा त्यांनी ही घोषणा केली की आम्ही ही घोषणा आम्ही करतो की आम्ही जातनिहाय जनगणना आम्ही करणार आहोत. परंतु ती जी आहे ती ग्राम विकास विभागाकडून केली जाणार असं त्यांनी सांगितलं. खरं म्हणजे ती ग्राम विकास विभागाकडून न करता ती सेन्सस जनरल ऑफ इंडियाकडून ती केली गेली पाहिजे होती. परंतु मग त्या टायमाला आम्ही अशी भूमिका मांडली की कमीत कमी आता ही अनाऊन्स केलेली आहे, तर आपण त्या पद्धतीने जे काही काम होतं ते कसं उभं राहतं ते बघूया आणि त्यानंतरच आपण हा पुन्हा निर्णय घेऊ. परंतु इलेक्शन झालं, सरकार बदललं, तो रिपोर्ट जो आहे बरोबर नव्हता, त्याच्यामध्ये त्रुटी म्हणून तो कधीच बाहेर आला नाही. परंतु आमचा हा लढा आम्ही सुरू ठेवला होता आणि आता जो आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी जे आहे त्याची घोषणा केलेली आहे आणि त्या माध्यमातून आता ती जातनिहाय जनगणना होणार आहे. त्या जातनिहाय जनगणनेमध्ये आपली संख्या किती आहे हे लोकांसमोर येणार आहे आणि ते आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने आरक्षणाचे सगळे मूलभूत अधिकार आणि फायदे जे आजपर्यंत लढून मिळत होते ते ह्यानंतर जे आहे प्रामुख्याने जे आहे स्पष्टपणे आपल्याला मिळायला सुरुवात होते. की म्हणजे आपल्याला आरक्षण किती टक्के असायला पाहिजे, कुठच्या घटकाला किती असायला पाहिजे, ह्या सगळ्याबद्दलची भूमिका जी आहे जातनिहाय जनगणनेच्या नंतर जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहे. ते जातनिहाय जनगणनेच्यामुळे आरक्षण शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यातून शिक्षणाच्या निमित्ताने लोकांना मिळणारी शिष्यवृत्ती, वसतिगृह व इतर ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांसाठी निधी हा सुद्धा त्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. म्हणून जातनिहाय जनगणना ही ओबीसींसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यामध्ये सर्व लोकांनी जे आहे भाग घेणं अपेक्षित आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.